नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे, तिथून जे पद भरती समोर आलेली आहे आणि त्याची जी जाहिरात आहे महानगरपालिकाची, ते प्रसिद्ध झालेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की जे पूर्ण जाहिरात काय राहणार आहे, कोणत्या पदासाठी किती जागा राहणार आहे, परीक्षा शुल्क काय राहणार आहे, त्याची ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण बघू शकतो की ही जाहिरात आहे 16 फेब्रुवारी 2026 ला प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे सेवा संवर्ग आहे, अभियांत्रिकी सेवा गट क याच्यासाठी जे पदनाम कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणून राहणार आहे. त्याची जे वेतन श्रेणी आहे S14 नुसार राहणार आहे आणि भराव्याची जी एकूण पदे आहे ती एकूण 32 राहणार आहे. त्याच्यानंतर दुसरं पद आपण बघू शकतो अग्निशमन सेवा गट क उप अग्निशमन केंद्र अधिकारी म्हणून राहणार आहे. त्याचं वेतन स्तर S10 राहणार आहे आणि भराव्याची पदे जे आहे ते एकूण 4 राहणार आहे. त्याच्यानंतर सुरक्षा सेवा गट क सहाय्यक सुरक्षा अधिकारी म्हणून राहणार आहे. त्याचं पण वेतन श्रेणी S10 नुसार राहणार आहे. त्याच्यासाठी एक पद राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे तांत्रिक सेवा गट क आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक म्हणून राहणार आहे. S10 नुसार पेमेंट राहणार आहे आणि त्याचे जे एकूण 24 पदं राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 5व्या नंबरची पोस्ट आपण बघू शकतो की जे सार्वजनिक आरोग्य सेवा गट क म्हणून आहे. त्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक आले S10 नुसार पेमेंट राहणार आहे. 12 पदासाठी हे भरती होणार आहे या पोस्टसाठी. त्याच्यानंतर दुसरी जर आपण पोस्ट बघू शकतो की जे पशुवैद्यकीय सेवा गट क आहे. पशुधन पर्यवेक्षक S8 नुसार पेमेंट राहील आणि 7 पदं त्याचे राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 7व्या नंबरवर आपण बघू शकतो अग्निशमक सेवा गट क चालक यंत्रचालक म्हणजे ड्रायव्हर ऑपरेटर S10 नुसार पेमेंट राहणार आहे आणि एकूण 15 पदे राहणार आहे मित्रांनो. सार्वजनिक आरोग्य सेवा गट क उद्यान सहाय्यक कृषी सहाय्यक म्हणून राहणार आहे S7 नुसार. त्याच्यासाठी एकूण 6 पदे राहणार आहे. तांत्रिक सेवा गट क अनुरेख ट्रेसर म्हणून राहणार आहे. S7 नुसार पेमेंट त्याच्यासाठी 9 पदं राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो अग्निशामक सेवा गट क ज्याच्यामध्ये अग्निशामक आले त्याचं S6 नुसार पगार राहणार आहे आणि टोटल पदे 100 राहणार आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचे पद आपण बघू शकतो की जे लेखा परीक्षक सेवा गट क आहे म्हणजे रोखपाल पद. त्याच्यासाठी जे पगार आहे पेमेंट आहे ते S6 नुसार राहणार आहे आणि त्याच्यासाठी 12 पदे राहणार आहे मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे हे पदं राहणार आहे. वेतन श्रेणी राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे ऑनलाईन अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक काय राहणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे आता डेट. तर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे ते 17 फेब्रुवारी पासून 18 मार्च पर्यंत राहणार आहे. साधारणतः 1 महिना आपल्यासाठी अर्ज फॉर्म फिलअप करायसाठी राहणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 18 मार्च 2026 राहणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी जे प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक ते परीक्षेच्या 7 दिवस आधी कळवण्यात येणार आहे. आणि परीक्षा कधी राहणार? ऑनलाईन परीक्षेचा दिनांक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वेळोवेळी त्याच्यासाठी आपल्या चॅनलच्या सोबत कनेक्टमध्ये पण राहायचं आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत समस्या उद्भवल्यास ईमेल व क्रमांक तुम्ही बघा. जर तुम्हाला कोणतीही फॉर्म भरताना समस्या आली तर तुम्ही ईमेल करू शकता किंवा ह्या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता मित्रांनो. आणि त्याच्यासमोर आपण बघू शकतो का परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र, प्रवेशामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल. कोणतेही बदल झाले, काही झाले तर ते ऑफिशियल वेबसाईटवरच तुम्हाला कळवण्यात येणार आहे. बघा त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे परीक्षा शुल्क आहे ते खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 राहणार आहे आणि जे अनाथ व मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी ₹900 राहणार आहे आणि हे नॉन रिफंडेबल राहणार आहे आणि माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी शुल्क माफ राहील. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला शुल्क भरायचे आहे. तर बघा उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो. बंधनकारक राहणार आहे. स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहणार आहे आणि परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल राहणार आहे मित्रांनो. तर बघा तुम्हाला एका पदापेक्षा 2
पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सेपरेट अर्ज सादर करायचा आहे आणि सेपरेट फी पण तुम्हाला भरायची आहे मित्रांनो. तर बघा रिक्त पदाचा तपशील आपण बघू शकतो. पद क्रमांक 1 आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क. वेतन श्रेणी 7व्या आयोगानुसार राहणारा S14. अशा प्रकारे तुम्ही आपल्या जातीनुसार, प्रवर्गानुसार, आरक्षणानुसार पण तुम्ही बघू शकता. याच्यासाठी एकूण पदे 32 राहणार आहे मित्रांनो. आणि याची जे पदाची अर्हता राहणार आहे ते मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी लागणार आहे आणि त्याच्यासोबतच मराठीची भाषेचे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण दुसरं पद बघू शकतो. पदाचे नाव आहे उप अग्निशमक केंद्र अधिकारी गट क. वेतन श्रेणी 7व्या आयोगानुसार राहणार आहे S10. याच्यामध्ये पण तुम्ही आपापल्या आरक्षणानुसार, जातीनुसार, प्रवर्गानुसार तुम्ही बघू शकता. एकूण टोटल 4 जागा राहणार आहे आणि या पदाची जे अर्हता राहणार आहे ते मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. त्याच्यासोबतच राष्ट्रीय राज्य अग्निशमक सेवा महाविद्यालय यांच्याकडील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्शन पाठ्यक्रम अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमक सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्षाचा कालावधी उपस्थाप व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड 1 ही पदवी प्राप्त केलेली असावी किंवा राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय यांच्याकडील BE फायर असावी किंवा राष्ट्रीय अग्निशमक सेवा महाविद्यालय यांच्याकडील डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम अग्निशमक अभियांत्रिकीमधील पदविका धारण केलेली असावी किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स UK यांचे सदस्यत्व प्राप्त केलेले असावे. अशा प्रकारे जे पदवी अर्हता आहे पदाची ते लागणार आहे. त्याच्यानंतरच आपण बघू शकतो शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्निशमक प्रणेता, रीडिंग फायरमॅन, चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर किंवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान लागणार आहे. शारीरिक पात्रता पण लागणार आहे या पदासाठी. 165 सेंटीमीटर उंची लागणार आहे. महिलांसाठी 157, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 86 सेंटीमीटर झाली पाहिजे. पुरुष उमेदवारांसाठी वजन कमीत कमी 50 किलोग्रॅम आणि महिलांसाठी 46 किलोग्रॅम लागणार आहे. दृष्टी चांगली असायला हवी. विना चष्म्याने 6x6 तसेच शिहारा चार्ट नुसार रंगदृष्टी चांगली असायला हवी. वयोमर्यादा जी आहे ते 40 पेक्षा जास्त असायला नको मित्रांनो. अशा प्रकारे दुसऱ्या पदासाठी पदवी अर्हता लागणार आहे ज्याच्यामध्ये 4 पोस्ट राहणार आहे. बघा त्याच्यानंतर आपण बघू शकतो तिसरं पद राहणार आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी गट क. याच्यासाठी टोटल 1 जागा राहणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण बघू शकतो आणि याच्यासाठी जे पदवी अर्हता राहणार आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, लष्कर, निमशासकीय दलातील समकक्ष अथवा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष 3 वर्षाचा अनुभव अशा प्रकारे हे लागणार आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 4 नंबरचं पद राहणार आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक गट क. याच्यासाठी 24 पदं राहणार आहे एकूण आणि याची जे पदवी अर्हता आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाचे जे स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाठ्यक्रम उत्तीर्ण केलेला असावा. त्याच्यासोबतच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो 5व्या नंबरचे जे पोस्ट आहे पद आहे स्वच्छता निरीक्षक गट क आहे. त्याच्यासाठी टोटल 12 जागा राहणार आहे. तुम्ही बघू शकता आरक्षणानुसार, प्रवर्गानुसार आणि याच्यासाठी जे पदवी अर्हता लागणार आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी कोणतीही चालणार आहे. स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 6 नंबरचं पद आपण बघू शकतो पशुधन पर्यवेक्षक गट क. त्याच्यासाठी एकूण 7 जागा राहणार आहे मित्रांनो. याच्यासाठी जे पदवी अर्हता लागणार आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी केलेला असावा. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची
पदविका उत्तीर्ण असायला हवा. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक लागणार आहे या पदासाठी. त्याच्यासोबतच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो 7व्या नंबरचं जे पद आहे चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर गट क. त्याच्यासाठी एकूण 15 जागा राहणार आहे आणि याच्यासाठी जे पदवी अर्हता लागणार आहे, पात्रता लागणार आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10वी उत्तीर्ण असायला हवा. राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम, प्रगत पाठ्यक्रम, ॲडव्हान्स कोर्स पूर्ण केलेला असावा. वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक राहणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान लागणार आहे आणि शारीरिक पात्रता पण अशा प्रकारे लागणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे 8 नंबरचं पद आहे उद्यान सहाय्यक गट क. त्याच्यासाठी एकूण 6 जागा राहणार आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे जे पदवी अर्थ आहे ते लागणार आहे. मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी लागणार आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी विज्ञान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि त्याच्यासोबत मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो. बघा त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे 9वं पद आहे अनुरेख गट क. त्याच्यासाठी टोटल 9 जागा राहणार आहे आणि त्याच्यासाठी जे अर्हता पात्रता आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची जे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेख आरेख अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे मित्रांनो. बघा त्याच्यानंतर जे 10 नंबरचं पद आहे त्याच्यासाठी 100 जागा राहणार आहे. सगळ्यात मोठं जे पद आहे जास्त भरती जागा असलेलं ते एस राहणार आहे मित्रांनो अग्निशामक. तर बघा याच्यासाठी 100 जागा राहणार आहे आणि आपापल्या जात प्रवर्गानुसार तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्याच्यासाठी जे पदवी अर्हता लागणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक 10वी उत्तीर्ण असायला हवा. राष्ट्रीय राज्य अग्निशमन केंद्र, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशामक कोर्स पूर्ण केलेला असावा. माजी सैनिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 दिवस ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्याचे जे प्रशिक्षण देण्यात यावे व समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची नियुक्ती देण्यात यावी असं पण त्यांनी काही म्हटलेलं आहे इथं. आणि त्याच्यासमोर जे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि जे शारीरिक पात्रता आहे ते या प्रकारे राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो 11वं पद आहे रोखपाल गट क. त्याच्यासाठी 12 जागा राहणार आहे मित्रांनो. आणि याच्यासाठी जे पदवी अर्थ आहे ते वाणिज्य शाखेची पदवी लागणार आहे आणि मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याच्यासोबत इंग्रजी टंकलेखाचे 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग लागणार आहे. वयोमर्यादाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे आणि त्याच्यासोबत मराठी भाषेचे ज्ञान पण आवश्यक लागणार आहे मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे पद राहणार आहे. जात प्रवर्गानुसार जागा राहणार आहे, पात्रता राहणार आहे. त्याच्यानंतर काही सर्वसाधारण सूचना दिलेली आहे. तुम्ही हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरून पण बघू शकता, पूर्ण वाचू शकता मित्रांनो. आपल्या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण सविस्तर टाकलेला आहे. तर बघा अशा प्रकारे जे वयोमर्यादा आहे विविध संवर्गातील पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा अशा प्रकारे वयोमर्यादा राहणार आहे मित्रांनो. 31 जानेवारी 2026 पर्यंत वयोमर्यादा गणण्यात येणार आहे. किमान खुला मागासवर्ग त्यांच्यासाठी 18 किमान कमीत कमी लागणार आहे. अराखीवसाठी 38 खुला प्रवर्ग आणि जे मागासवर्गीय अनाथ आयुध आहे त्यांच्यासाठी 43 राहणार आहे मित्रांनो. प्रावीण्य पात्र जे खेळाडू आहे आराखीव 43, मागासवर्गीय अनाथ 43 वर्ष अशा प्रकारे राहणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्वतंत्र, सैनिक बाल्य असतील त्यांच्यासाठी आराखीवसाठी 45, मागासवर्गीयांसाठी अनाथसाठी 45 राहणार आहे. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसंख्याक राज्यनिष्ठ अधिकारी
राखीव खुला प्रवर्ग, मागासवर्गीय यांच्यासाठी असे सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष, कमाल वयोमर्यादा 45 वर्ष अशा प्रकारे राहणार आहे. आणि जे अंशकालीन उमेदवार असतील कमाल, त्यांच्यासाठी जास्तीत जास्त 55 वर्ष राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे जे वयोमर्यादा आहे ते राहणार आहे. तर बघा समोर आपण बघू शकतो निवड पद्धती. जाहिरातीमध्ये नमूद पदात असलेले अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. त्याच्यात कोणतेही जे मुभा आहे ते देण्यात येणार नाही आहे. जे ज्या पदासाठी पात्रता लागत आहे तेच त्यांनी ग्राह्य धरलं जाणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणाच्या 50% वर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणाच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. तर बघा जे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 50% मार्क घेणे अनिवार्य राहणार आहे आणि जे मागासवर्गीय प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 45 गुण घेणे अनिवार्य राहणार आहे मित्रांनो. तर बघा आपल्याला अर्ज कुठं भरायचा आहे, तर जे हे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरच आपल्याला अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो. कोणत्याही फेक साईटवर करायचं नाही. कोणतीही जर आपत्ती गेली या टोल फ्री नंबरवर कॉल करायचा आहे मित्रांनो. तर बघा त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे परीक्षा जाहिरातीमधील नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगळी घेण्यात येणार आहे आणि परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील. तर बघा MCQ टाईप क्वेश्चन राहणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, मॅथ, रिझनिंग हे सब्जेक्ट राहणार आहे आणि समोर आपण बघू शकतो सदर परीक्षेचा दर्जा हा पदाकरता विविध करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणी पूरक राहणार आहे. प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण 200 व परीक्षेचा कालावधी 2 तास राहणार आहे. बघा 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 2 तास कालावधी राहणार आहे. परंतु जे अग्निशमक सेवेतील उप अग्निशमक केंद्र अधिकारी आहे तसेच जे शारीरिक मैदानी चाचणी करता 100 गुण असतील आणि 100 मार्काचं त्यांचं फिजिकल राहणार आहे म्हणजे शारीरिक चाचणी राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण जे परीक्षा आहे, जे मार्क आहे, मार्किंग स्कीम आहे ते आपण बघू शकतो. त्याच्यानंतर बघू शकतो ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरूप, तांत्रिक ज्ञान यांच्याशी संबंधित राहील. तर बघा ऑनलाईन CBT टेस्ट हे होणार आहे. बघा आपण समोर बघू शकतो रेशन कार्ड, शिकाऊ वाहन परवाना, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणार नाही आहे आणि निवड प्रक्रियेदरम्यान गैरवर्तणूक, अनुचित गैरप्रकार करताना दोषी आढळलेल्या उमेदवारावर कार्यवाही करण्यात येणार आहे मित्रांनो. तर बघा समोर आपण बघू शकतो की जे कागदपत्र पडताळणी आहे, प्रमाणपत्रे सादर करणे ते याप्रमाणे राहणार आहे. जसं अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वघोषणापत्र लागणार आहे. शैक्षणिक अर्हतेबाबतचे जे पूर्ण डॉक्युमेंट्स आहे, कागदपत्रे ते आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर समोर आपण बघू शकतो वयाचा पुरावा लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा लागणार आहे. राखीव प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्याच्यासोबतच वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे. जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियर मध्ये येत असतील त्यांना नॉन क्रिमिनल पण लागणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूसाठीच्या आरक्षण पदाकरता असल्याचा जो पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, राखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, जे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाला असेल त्यांचा पण पुरावा लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लागणार आहे. लहान कुटुंब असतील त्याचं पण प्रतिज्ञापत्र लागणार आहे. समोर आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेलं जे डोमिसाईल सर्टिफिकेट ते लागणार आहे. पदवी, पदवीधारक अंशकालीन असतील असल्याबाबतचे प्रमाणपत्र ते लागणार आहे. MACIT अथवा संगणक प्रमाणपत्र, टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. जे टायपिंगचे पद आहे त्याच्यासाठी हे त्या उमेदवारासाठी लागणार आहे. प्रकल्पग्रस्तामध्ये येत असेल त्याचं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्तामध्ये येत असतात तर त्याचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यासोबतच जे पात्र संदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे इत्यादी गोष्टी तुम्हाला आवश्यक लागणार आहे मित्रांनो.
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे पद भरती, ते अशा प्रकारे जाहिरात राहणार आहे. आपण ए टू झेड पूर्ण माहिती बघितलेली आहे. ते पदं किती राहणार आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहे, जात प्रवर्गानुसार किती जागा आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, जे महत्त्वाच्या सूचना आहे, ते पूर्ण आपण बघितलेले आहे मित्रांनो. सब्जेक्ट कोणते राहणार आहे, मार्किंग स्कीम कोणती राहणार आहे, किती मार्काचा पेपर होणार आहे आणि फिजिकल पण होणार आहे. 100 मार्काचा पेपर आणि फिजिकल. त्या फिजिकलसाठी पोस्ट आहे त्या फिजिकलच्या पोस्ट नाही त्यांच्यासाठी 200 मार्काचा पेपर होणार आहे. 2 तास कालावधी राहणार आहे. अशा प्रकारे आपण ए टू झेड माहिती बघितलेली आहे. तर बघा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचा आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.